एका क्षणाची किंमत 100 वर्षांपेक्षा जास्त असू शकते का? आज आपण एका प्राचीन कथेच्या माध्यमातून हेच समजून घेणार आहोत. ही गोष्ट आहे एका सुरीबद्दल. एक अशी सुरी जी जीवन संपवू शकली असती आणि दुसरी जिने खऱ्या अर्थाने जीवन दिलं. चला, वेळेच्या आणि मानवी प्रयत्नांच्या या गहन रहस्यात आपण जरा खोलवर जाऊया. हा एक प्राचीन श्लोकाचा एक छोटासा भाग आहे, पण याचा नेमका अर्थ काय? एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला फक्त एक दिवस आळसात आणि निष्क्रियतेत घालवलेल्या 100 वर्षांपेक्षा श्रेष्ठ कसा काय असू शकतो? खरं तर हे विधान आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाच्या मूल्यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतं. आणि हा कोड्याचं उत्तर एका भिक्षूच्या नाट्यमय आणि जवळजवळ दुःखद अशा गोष्टीत दडलेलं आहे. चला, ती गोष्ट उलगडून पाहूया. आपली कथा सुरू होते जवळपास 2500 वर्षांपूर्वी जेतवन विहाराच्या शांत आणि पवित्र परिसरात. चला, आपण कल्पना करूया की आपण त्या काळात आणि त्या वातावरणातच प्रवेश करत आहोत, जिथे एका व्यक्तीच्या मनात एका प्रचंड आत्मिक संघर्षाचं वादळ घुंगावतंय. कल्पना करा, जेतवन विहारातील ती पवित्र सकाळ. हवेत धूप आणि पारिजातकाच्या फुलांचा मंद सुगंध दरवळतोय. शेकडो भिक्षूंच्या मंत्रपठणाचा धीरगंभीर आवाज वातावरणात एकरूप झाला आहे आणि त्यामुळे सगळीकडे एक विलक्षण शांतता पसरली आहे. पण ह्याच स्वर्गीय शांततेच्या आड एका व्यक्तीच्या मनात मात्र नरकासारखं वादळ सुरू आहे. या भिक्षूचं नाव आहे थेरसप्पदास. ते मठवासी जीवनात अजिबात आनंदी नाहीत. त्यांना रोजचं जीवन अगदी नीरस वाटतंय. पण दुसरीकडे गृहस्थ जीवनात परत जाणं त्यांना खूप अपमानकारक वाटतंय. ते जणू काही 2 जगांमध्ये अडकून पडले आहेत, जिथे त्यांना कोणताही मार्ग दिसत नाहीये. त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता, मी इथेही सुखी नाही आणि परत जाण्याची माझ्यात हिंमत नाही, मग मी करू तरी काय? त्यांची निराशा इतकी वाढली की त्यांना वाटू लागलं की या संघर्षातून सुटण्याचा फक्त एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे मृत्यू. जगण्यापेक्षा मरण सोपं आहे या विचाराने त्यांच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला होता, आणि याच विचाराने त्यांना एका अत्यंत टोकाच्या निर्णयापर्यंत आणून ठेवलं. आणि आता आपण कथेच्या त्या निर्णायक क्षणाकडे वळूया, जिथे मृत्यूच्या सावलीत ज्ञानाचा प्रकाश अवतरतो. हा तो क्षण आहे जिथे एक भयंकर संकट मुक्तीच्या एका अद्भुत संधीमध्ये बदलून जातं. थेरसप्पदास आपल्या गळ्यावर तो थंड, धारदार वस्त्र ठेवतात. तो क्षण त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरू शकला असता. पण त्याच क्षणी जेव्हा त्या पोलादाचा स्पर्श त्यांच्या त्वचेला होतो, तेव्हा त्यांच्या मनात एक विचार विजेसारखा चमकतो. त्यांना आठवतं की एक भिक्खू म्हणून त्यांनी आपले जीवन किती शुद्धतेने आणि नैतिकतेने जगलं आहे. हा एकच विचार त्या एका क्षणात सगळं काही बदलून टाकतो. त्यांच्या मनात शुद्धतेचा विचार येताच एक विलक्षण घटना घडते. त्यांचं संपूर्ण शरीर पीती नावाच्या एका ऊर्जेने भरून जातं. हा एक प्रकारचा आनंददायक, उत्साहपूर्ण थरार असतो, जो ध्यानधारणेत खोलवर गेल्यावर अनुभवता येतो. आणि या उत्साहानंतर येते सुख नावाची अवस्था, एक खोल, शांत आणि परमानंदाची भावना. या 2 शक्तिशाली मानसिक अवस्था त्यांच्या अंतर्दृष्टीसाठी जणू काही उत्प्रेरक ठरल्या, ज्याने त्यांच्या मनाचे दरवाजे उघडले. जेव्हा थेरसप्पदास विहारात परतले, तेव्हा त्यांनी हे शब्द उच्चारले. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी भौतिक सुरी आणि अंतर्दृष्टीच्या ज्ञानाची सुरी यातला फरक अगदी स्पष्ट केला. एका सुरीने जीवन संपणार होतं, तर दुसऱ्या सुरीने त्यांना खऱ्या अर्थाने जीवन दिलं, सर्व विकारांपासून मुक्त करून. आता या कथेचा रोख त्या व्यक्तीकडे वळतो ज्यांच्या उपस्थितीने संपूर्ण चित्रच बदलून जातं, स्वतः बुद्ध. थेरसप्पदास यांच्या या अविश्वसनीय अनुभवाला बुद्ध कसं ज्ञान आणि वैश्विक संदर्भ देतात ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा इतर भिक्षूंनी सप्पदास यांची ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी बुद्धांना जाऊन विचारलं, भगवान, हे कसं शक्य आहे? गळ्यावर वस्त्र ठेवता ठेवता इतक्या कमी वेळात अर्हतपद कसं काय मिळू शकतं? त्यांचा संशय अगदी स्वाभाविक होता, नाही का? यावर बुद्धांनी दिलेलं उत्तर खूपच महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणाले, हो, हे शक्य आहे. जो व्यक्ती मनापासून उत्साहाने आणि पूर्ण शक्तीने प्रयत्न करतो, त्याला ज्ञान मिळवण्यासाठी युगांची गरज नसते. एका क्षणातही क्रांती घडू शकते. हे विधान प्रयत्नांच्या तीव्रतेचं महत्त्व अधोरेखित करतं, कालावधीचं नाही. आणि मग बुद्धांनी तो प्रसिद्ध श्लोक सांगितला, यो च वस्सतं जीवे कुसितो हीन वीर्यो एका हम जीवितम सेय्यो वीर्यमारभतो दढम. आणि हा आहे त्या गहन श्लोकाचा काव्यात्मक अर्थ. यातला संदेश अगदी स्पष्ट आणि थेट आहे. आपलं आयुष्य किती लांब आहे याला महत्त्व नाही, तर ते किती खोल आणि तीव्रतेने जगलं गेलं आहे हे महत्त्वाचं आहे.
एका दिवसाचं केंद्रित उत्साही जीवन 100 वर्षांच्या निरर्थक आळशी अस्तित्वापेक्षा लाख पटीने श्रेष्ठ आहे. या श्लोकातल्या 2 शब्दांवर आपण जरा लक्ष देऊया, कारण यातच खरं रहस्य दडलं आहे. पहिला शब्द आहे कुसितो. याचा अर्थ केवळ शारीरिक आळस नाही. आजच्या भाषेत सांगायचं तर हा तो मेंटल क्लटर आहे, म्हणजे सतत नकारात्मक निरुपयोगी विचारांमध्ये अडकून राहणं किंवा उगाचच सोशल मीडियावर वेळ वाया घालवणं. या उलट वीर्यामारभतो, म्हणजे अशी व्यक्ती जी पूर्ण शक्तीनिशी, उत्साहाने आणि दृढ निश्चयाने योग्य दिशेने प्रयत्न करते. हा केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक प्रयत्नांचा एक शक्तिशाली संगम आहे. चला आता या प्राचीन कथेला आणि तिच्या शिकवणीला आपण आपल्या आधुनिक काळात आणूया. या शिकवणीला आपण आजच्या आव्हानांवर मात करण्यासाठी एक साधन म्हणून कसं वापरू शकतो हे पाहूया. तर यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण थेर सबदास यांच्या अनुभवातून एक 3 पायऱ्यांची सोपी प्रक्रिया तयार करू शकतो. पहिली पायरी आहे आपल्या आयुष्यातला वस्त्र्याचा क्षण ओळखणे, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही, आपण पूर्णपणे अडकलो आहोत. दुसरी पायरी म्हणजे अशा वेळी आपल्या भूतकाळातल्या एखाद्या चांगल्या प्रामाणिक क्षणाची आठवण करणे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी त्या आठवणीतून मिळालेली सकारात्मक ऊर्जा वापरून एका छोट्या पण पूर्ण शक्तीनिशी केलेल्या कृतीवर लक्ष केंद्रित करणे. समजा कामाच्या ठिकाणी खूप नकारात्मक वाटत आहे. अशावेळी निराश होण्याऐवजी आपण पूर्वी यशस्वीपणे हाताळलेल्या एखाद्या जबाबदारीची आठवण करू शकतो. त्यातून मिळणाऱ्या आत्मविश्वासाने समोर असलेल्या एका छोट्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं. तो एक क्षण त्या नकारात्मकतेची साखळी तोडू शकतो. आजच्या जगात डिजिटल विकर्षण ही तर एक खूप मोठी समस्या आहे. जेव्हा आपलं मन 100 ठिकाणी धावत असतं, तेव्हा एका क्षणासाठी थांबा, खोलवर काम करण्याच्या आपल्या इच्छेची आठवण करा आणि फक्त पुढची 15 मिनिटं कोणतेही व्यत्यय न येऊ देता फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. हाच तो उत्साही क्षण आहे. नात्यांमध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या नात्यातल्या एखाद्या सुंदर क्षणाची आठवण करा. त्या आठवणीतून मिळालेली शांतता आणि प्रेम वापरून फक्त 1 मिनिट समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐका. हा एक छोटासा प्रयत्न संवादाची दिशाच बदलू शकतो. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. कारण ही शिकवण फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये. चला ती आपल्या दैनंदिन जीवनात लगेच कशी आणायची यासाठी एक छोटा पण परिणामकारक सराव करूया. एक वही आणि पेन घ्या. आपल्या आयुष्यात अशी कोणती छोटीशी गोष्ट आहे जी आपल्याला सतत त्रास देते? आता विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा ही परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आपण कोणती एक छोटी पण पूर्ण जाणीवेने आणि शक्तीने कृती करू शकतो, ती कृती लिहून काढा. हाच आपल्या उत्साही क्षणाचा सराव आहे. आणि हे चित्र त्या संपूर्ण श्लोकाचं सार अत्यंत प्रभावीपणे मांडतं. एकाग्र, उत्साही, प्रयत्नाचा एक क्षण किंवा एक दिवस आळसात घालवलेल्या 100 वर्षांपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की जीवनाचा खरा अर्थ त्याच्या लांबीत नाही, तर त्याच्या खोलीत आणि तीव्रतेत आहे. तर हाच प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी ठेवतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीतरी अशुद्धी, काहीतरी नकारात्मकता असतेच. आज आपण आपल्या उत्साही क्षणाचा वापर करून त्यापैकी कोणत्या एका गोष्टीला दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत? आपली अंतर्दृष्टीची सुरी आपण आज नेमकी कशासाठी वापरणार आहोत?